Good morning, students. First of all, we are also read the problem carefully and solve. First of all, we are also calculate the purchase consideration. म्हणजेच purchase price given by C Limited to A Limited and B Limited. इथं purchase consideration काढत असताना म्हणजे in case of A Limited, the assets and liabilities are to be taken at book values for shares in C Limited at the rate of 5 shares in C Limited at a premium of 10% for every 4 shares in A Company Limited. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की assets and liabilities are also taken over by the C Limited, but जो कोणी ओनर असेल, ओनर कोण आहे तर इक्विटी शेअर होल्डर्स. मग इथे इक्विटी शेअर होल्डर्सला काय दिलेलं आहे तर या ठिकाणी शेअरच्या बदल्यामध्ये शेअर दिलेलं आहे. म्हणजे हे काय झालं या ठिकाणी नेट पेमेंट मेथडचा प्रॉब्लेम. म्हणजे नेट पेमेंट मेथडमध्ये काय होतं तर शेअरच्या बदल्यामध्ये शेअर्स या ठिकाणी दिले जातात. म्हणजे इथं काय सांगितलं आहे बघा, तर इथं shares in C Limited at the rate of 5 shares in C Limited at a premium of 10% for every 4 shares in A Company Limited. म्हणजे in case of, आपण इथे बघूयात आन्सर. calculation of purchase consideration. Calculation of purchase consideration. आता इथं पर्चेस कन्सिडरेशन काढत असताना ह्याच्यामध्ये दोन कंपनी आहेत. एक ए कंपनी लिमिटेड आहे आणि दुसरे आहे बी कंपनी लिमिटेड. या दोघांना टेकन ओव्हर केलेलं आहे. टेकन ओव्हर किंवा ह्या दोन अमलगमेट झाल्यात. अमलगमेट अँड फॉर्म द न्यू कंपनी सी कंपनी लिमिटेड. म्हणजे इथं सी कंपनी लिमिटेड is a new company taken over assets and liabilities of both the companies. Both the companies म्हणजेच या ठिकाणी सी लिमिटेड गिव्स द शेअर्स टू ए लिमिटेड. म्हणजे इथं बघा, तर आपण आता स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन काढणार आहोत. कोणाचं? ए कंपनी लिमिटेडचं. ए कंपनी लिमिटेडचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. मग इथं एक वाक्य आहे, ते वाक्य आपण बघूयात. ते मी इथं ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. इन द केस ऑफ ए कंपनी लिमिटेड, ए कंपनी लिमिटेडच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे ते बघा. इन द केस ऑफ ए कंपनी लिमिटेड, द असेट्स अँड लायबिलिटीज आर टू बी टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज फॉर शेअर्स इन, बघा इथून वाक्य आपण बघूया. फॉर शेअर्स इन सी लिमिटेड ॲट द रेट ऑफ 5 shares in C Limited at a premium of 10% for every, म्हणजे प्रत्येकी 4 shares in A Limited. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य काय तर सी लिमिटेडमध्ये 5 शेअर्स मिळणार आहेत. कुणाला तर ए लिमिटेडच्या 4 इक्विटी शेअर होल्डर्सना. म्हणजे इथं इक्विटी शेअर होल्डर्स किती आहेत तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स या ठिकाणी आपल्याला काढता येईल. म्हणजे रेशो कसा आहे बघा, 4:5. बघा रेशो कसा आला, 4:5. म्हणजे इथं बघा
4 shares, 4 shares of A Limited, त्यांना काय मिळणार आहेत तर 5 shares in C Limited, म्हणजे 4 शेअर्सना ए लिमिटेडच्या 5 शेअर्स मिळणार आहेत कोणाचे सी लिमिटेडचे. मग त्याचे ॲट ए प्रीमियम म्हणजे काय जादा, जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटपेक्षा या ठिकाणी 10% या ठिकाणी जादाची अमाऊंट या ठिकाणी मिळणार. मग आता इथं ए लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तर या ठिकाणी ए लिमिटेडचे इक्विटी शेअर्स आहेत, त्याची अमाऊंट आहे 4 लाख. इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each, त्याची अमाऊंट दिलेली आहे रुपीज किती 4 लाख. मग इथं नंबर ऑफ शेअर्स किती येतील, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 4 लाख डिवायडेड बाय 10, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आले नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 40,000. मग आता इथं 40,000 शेअर्स आहेत ए लिमिटेडचे ॲज पर द गिवन इन्फॉर्मेशननुसार ते किती आहेत 40,000 कोणाचे ए लिमिटेडचे हे नंबर ऑफ शेअर्स आले. मग सी लिमिटेडमध्ये त्याचं या ठिकाणी किती होईल तर या ठिकाणी रेशो आहे 4:5, म्हणजे ए लिमिटेडच्या 4 शेअर्सना 5 शेअर्स मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी ते आपण या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स काढत असताना कसं काढणार, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इन सी लिमिटेड ते कसं काढणार, बघा ते शेअर्स कसे काढायचे हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच ते शेअर्स काढत असताना रेशो काढला आपण 4:5, म्हणजे या ठिकाणी ती अमाऊंट येईल बघा 40,000 40,000 डिवायडेड बाय, म्हणजे 40,000ला 4च्या बदल्यात 5 शेअर्स, तर 40,000च्या बदल्यात किती शेअर्स, मी कसं काढणार 40,000 डिवायडेड बाय 4 इंटू न्यू कंपनीचे शेअर्स इंटू न्यू कंपनीचे किती शेअर्स मिळणार आहेत 5, म्हणजे ते किती आले इज इक्वल टू 50,000. म्हणजे याचा फॉर्म्युला काय तर एक्सचेंज रेशो काढत असताना किंवा शेअर्सचं एक्सचेंज काढत असताना या ठिकाणी साधं सोपं लॉजिक, त्या एक्झिस्टिंग कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स डिवायडेड बाय किती शेअर्सना, म्हणजे त्या कंपनीच्या एक्झिस्टिंग कंपनीच्या किती शेअर्सना मिळणार आहेत त्यांना डिवाईड करायचं इंटू न्यू कंपनीचे शेअर्स, म्हणजे तुम्हाला न्यू कंपनीमधले शेअर्स असतील ते शेअर्स मिळतील. म्हणजे इथं एक्झिस्टिंग कंपनी कुठलं आहे ए लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 40,000,
त्या ए लिमिटेडच्या किती शेअर्सना, तर 4 शेअर्सना त्यांना आपण डिवाईड केलं इंटू न्यू कंपनीचे किती शेअर्स मिळणार आहेत 5, म्हणजे ती अमाऊंट किती आली, नंबर ऑफ शेअर्स किती आले 50,000 आणि फेस व्हॅल्यूमध्ये मग ती किती येणार, फेस व्हॅल्यू किती आहे 10 रुपये. म्हणजे इथं परचेस कन्सिडरेशन काढत असताना आपण काय करणार, इक्विटी शेअर्स म्हणजेच 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, म्हणजे बघा तर 50,000 गुणिले 10 केल्यानंतर अमाऊंट किती येते, ते इज इक्वल टू 5 लाख. अमाऊंट आली ती 5 लाख आणि त्याच्यामध्ये ॲड 10% प्रीमियम, 10% प्रीमियम आहे. प्रीमियम काय येणार इन ब्रॅकेट 5 लाखावर 10%, 5 लाख इंटू 10% इज इक्वल टू, तीसुद्धा अमाऊंट किती येते 50,000. ती अमाऊंट आली 50,000. द टोटल परचेस consideration is equal to ₹5,50,000. ₹5,50,000. It is also the purchase consideration of A Limited. ही आली A Limitedची परचेस कन्सिडरेशन. त्यानंतर नेक्स्ट त्या ठिकाणी आपण काढणार आहोत परचेस कन्सिडरेशन ऑफ B Company Limited. परचेस कन्सिडरेशन ऑफ B Company Limited. आता बी कंपनी लिमिटेडनं सुद्धा काही केलेलं आहे, सी कंपनीनं बी कंपनीच्या असेट्स आणि लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेलं आहे. पण जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेलं आहे काय, इन केस ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेडच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे बघा, बी लिमिटेडच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर बी लिमिटेड, द डिबेंचर्स ऑफ बी लिमिटेड विल बी पेड ऑफ by the issue of an equal number of debentures in C Limited at a discount of 10%. म्हणजेच डिस्काउंट फ्रॉम डिबेंचर्स म्हणजे या ठिकाणी बघा, तर आता आपण इथं बघूयात. पहिला पॉईंट डिबेंचर संबंधी आहेत. कुठले डिबेंचर आहेत तर 4% डिबेंचर्स कोणाचे आहेत, बी लिमिटेडचे. अमाऊंट आहे त्याची 2 लाख. अमाऊंट आहे 2 लाख. बघा 4% डिबेंचर्स हे कोणाचे आहेत, ऑफ बी लिमिटेड. त्याची अमाऊंट किती आहे ₹2 लाख. अमाऊंट किती आहे 2 लाख. आता इथं काय सांगितलं आपण बघा, डिबेंचर्स ऑफ बी लिमिटेड वुड बी पेड ऑफ बाय द इश्यू ऑफ इक्वल नंबर ऑफ डिबेंचर्स इन सी लिमिटेड ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. इक्वल नंबर ऑफ डिबेंचर्स म्हणजे तेवढ्याच नंबरचे, म्हणजे तेवढेच डिबेंचर. फक्त इथं काय होणार तर 10% या ठिकाणी डिस्काउंट असेल, तो डिस्काउंट या ठिकाणी कट केला जाईल. म्हणजे डिबेंचर्स म्हणजे इक्वल नंबर ऑफ डिबेंचर्स ॲट 10% डिस्काउंट. म्हणजे काय, इक्वल नंबर ऑफ डिबेंचर्स ते फॉर रुपीज किती येणार, फॉर रुपीज आहेत तेवढेच ₹2 लाख. परंतु डिस्काउंट असेल तो डिस्काउंट काय करणार आपण, लेस करणार. जर 10% डिस्काउंट सांगितलेला आहे, ॲट 10% डिस्काउंट म्हणजे कसा येणार डिस्काउंट, तो 2 लाखावर 10% म्हणजे ती अमाऊंट येते ₹20,000. म्हणजे डिबेंचर्स
in C company limited is equal to rupees 1,80,000. म्हणजे सी कंपनीमध्ये डिबेंचर्स किती असणार आहेत बी लिमिटेडचे तर 1,80,000. त्यानंतर सेकंड पॉईंट आपण पाहूयात. सेकंड काय सांगितले बघा, द 6% प्रेफरन्स ऑफ बी लिमिटेड. म्हणजे बी लिमिटेडच्या बॅलन्स शीटला 6% प्रेफरन्स शेअर्स आहेत. देअर विल बी अलॉटेड, त्यांना अलॉटेड केलेत किती 7% प्रेफरन्स शेअर्स इन सी लिमिटेड फॉर एव्हरी 5 प्रेफरन्स शेअर्स हेल्ड इन बी लिमिटेड. फॉर एव्हरी कितीसाठी तर तो रेशो दिलेला आहे फॉर एव्हरी 5 प्रेफरन्स शेअर्स हेल्ड इन बी लिमिटेड. म्हणजेच इथं आपण काय करणार आहे प्रेफरन्स शेअर्स म्हणजे 6% प्रेफरन्स शेअर्स 6% प्रेफरन्स शेअर्सला काय मिळणार आहे तर 7% प्रेफरन्स शेअर्स फॉर एव्हरी 5 शेअर्स 7% प्रेफरन्स शेअर्स. आता इथं बघा, इथं प्रेफरन्स शेअर्स किती आहेत तर इथं या ठिकाणी नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आपल्याला काढावं लागते. मग त्याच्यात किती प्रेफरन्स शेअर्सला मिळणार आहे तर ती अमाऊंट काढावी लागेल. म्हणजेच नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स ते कसे काढणार आपण तर 3,00,000 डिवायडेड बाय 100 ते आले 3,000. बघा ते वाक्य काय allotted for बघा, the holders of 6% preference shares of B Limited will be allotted for, it is also the most important point, for 7% preference shares in C Limited for every 5 preference shares held in B Limited. म्हणजे इथं बघा तर 5 शेअर्सना 4 प्रेफरन्स शेअर्स मिळणार आहेत कोणाचे सी लिमिटेडचे. म्हणजे आता आपण इथं प्रेफरन्स शेअर्स आता इथं 6% प्रेफरन्स शेअर्स त्याची अमाऊंट दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. त्याची बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट आहे 6% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 100 each इज इक्वल टू अमाऊंट दिलेले आहे 3,00,000. मग इथं नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स इज इक्वल टू ते किती येणार तर 3,00,000 डिवायडेड बाय 100. नंबर ऑफ शेअर्स आले नंबर ऑफ शेअर्स प्रेफरन्स शेअर्स number of preferences is equal to 30,000, not 30,000, 3,000. आता सी लिमिटेडचे किती आहेत सी कंपनी लिमिटेडचे सी कंपनी लिमिटेड ही न्यू कंपनी आहे. ती न्यू कंपनीचे काय होणार आहे ते 7% प्रेफरन्स 7% preference shares of rupees 100 each. मग आता इथं ते एक्सचेंज रेशो आहे तो किती आहे 4:5 म्हणजे 5:4 असेल 5:4. म्हणजेच बी लिमिटेडचे 5 प्रेफरन्स शेअर्स तर त्यांना मिळणार आहेत सी लिमिटेडचे 4 प्रेफरन्स शेअर्स. मग आपलं फॉर्म्युला काय तर फॉर्म्युला ते काढत असताना कसा काढणार
तर एक्झिस्टिंग कंपनीचे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स 3000 डिवाइड बाय किती शेअर्सना मिळणार आहेत, तर 5 प्रेफरन्स शेअर्सना मिळणार आहेत, म्हणजे 5. न्यू कंपनीचे किती शेअर्स मिळणार आहेत, तर 4. मग इथं नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती येत आहेत न्यू कंपनीचे ते बघा. तर 3000 डिवायडेड बाय 5 इंटू 4 इज इक्वल टू किती आलं, 2400. हे आले काय, प्रेफरन्स शेअर्स इन न्यू म्हणजेच सी कंपनी लिमिटेड. प्रेफरन्स शेअर्स इन सी कंपनी लिमिटेड. मग त्याचे अमाऊंटमध्ये किती येईल, तर अमाऊंटमध्ये येईल ते 7% प्रेफरन्स शेअर्स इज इक्वल 7% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each, म्हणजे काय येणार, इन ब्रॅकेट 2400 प्रेफरन्स शेअर्स इथून दिले. एका शेअरचा दर ₹100, तर ती अमाऊंट आली इज इक्वल टू ₹2,40,000, 2,40,000. म्हणजे 2,40,000 कशामध्ये असणार आहेत, 7% प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे सी लिमिटेडला 7% प्रेफरन्स शेअर्स मिळतील. कोणाचे, तर सी लिमिटेडचे, म्हणजे बी लिमिटेडला 7% प्रेफरन्स शेअर्स सी लिमिटेडचे मिळतील. त्याची अमाऊंट आहे 2,40,000. त्यानंतर तिसरा पॉईंट इक्विटी शेअर्स. आता इक्विटी शेअरच्या बाबतीमध्ये काय सांगितले बघा. इक्विटी शेअर होल्डर्स वुड बी अलॉटेड सफिशियंट शेअर्स टू कव्हर द बॅलन्स ऑन देअर अकाउंट्स आफ्टर ॲडजस्टिंग असेट्स व्हॅल्यूज बाय रिड्युसिंग प्लांट अँड मशिनरी बाय 10% अँड प्रोव्हाइडिंग 5% ऑन सन्डे डेटर्स. इक्विटी शेअर्स टू बी लिमिटेड वेअर अलॉटेड इश्यूड ॲट ए 10% प्रीमियम. म्हणजे इक्विटी शेअर्स, आता ह्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स असेल तर इक्विटी शेअर्सचं नेमकं काय केलेलं आहे, म्हणजे इक्विटी शेअर्स ऑन द बेसिस ऑफ फायनल अकाउंट ड्यू ऑन देअर अकाउंट. द अमाऊंट ड्यू इज अराउंड ॲज अंडर शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे 5,00,000. बी लिमिटेडची डिस्काउंट ऑन फ्रॉम डिबेंचर्स रिपेमेंट आहे, डिस्काउंट फ्रॉम डिबेंचर्स रिपेमेंट सांगितलं आहे 20,000. आणि डिस्काउंट ऑफ 6% प्रेफरन्स शेअर होल्डर्स असेल रिपेमेंटचं, त्याचं या ठिकाणी 60,000. टोटल या ठिकाणी किती येते, 5,80,000. त्याच्यातून लेस डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. डिक्रीज केली म्हणजे काय केली, डेप्रिसिएशन. रिड्युसिंग म्हणजे काय, डेप्रिसिएशन किती आहे 10%, 8,00,000च्या 10% 80,000. आणि प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स किती आहेत, ते येतील 2,500, 5% प्रमाणे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असेल तो बॅलन्स काय केला जाईल, मायनस केला जाईल. आणि अशा पद्धतीनं ती अमाऊंट या ठिकाणी 2,00,000 ती या ठिकाणी अमाऊंट इथं घेतली जाईल. बघा, इक्विटी शेअर्स ऑन द बेसिस ऑफ फायनल अमाऊंट ड्यू ऑन देअर अकाउंट. द अमाऊंट इज अराउंड द शेअर कॅपिटल फाईल आहे काय, डिस्काउंट फ्रॉम डिबेंचर्स रिपेमेंट. इथं डिबेंचर्सचं डिस्काउंट हा 10% म्हणजे तो येतो आहे 20,00,000वर 20,000. त्यानंतर डिस्काउंट ऑफ प्रेफरन्स शेअर्स 6% प्रेफरन्स शेअर होल्डरचं रिपेमेंटच्या ठिकाणी डिस्काउंट दिलेला दिसतोय. 20,000 रुपये, त्याच्यामधून लेस होईल अमाऊंट.
equity shareholders will be allowed sufficient shares to cover the balance on their account after adjusting assets values by reducing plant and machinery by 10%, providing 5% sundry debtors. Equity shares to be limited were issued at a 10% premium. 10% प्रीमियमला ते काय होतील इश्यूड होतील. मग आता इथं हा महत्त्वाचा मुद्दा आहे की इक्विटी शेअरचं अकाउंट सफिशियंट आहे की त्याने कवर कसं होणार. $5 lakh plus discount from repayment minus 80,000 minus 2,500 minus 1,50,000 loss होणार 2,97,500 plus equity shares. Equity shares. आता इक्विटी शेअर्स अकाउंट आपल्याला सेटल करावं लागेल. ते सेटल कसं होईल बघा. शेअर कॅपिटल बी लिमिटेड मधलं असणारं कॅपिटलची अमाऊंट बी लिमिटेडची इज इक्वल टू ₹5 लाख. बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट 5 लाख. अकाउंट सेटल करायचे म्हणजे त्याच्यामध्ये डिस्काउंट फ्रॉम डिबेंचर्स रिपेमेंट डिस्काउंट फ्रॉम debentures repayment discount from debentures repayment is equal to ₹20,000. त्यानंतर discount of 6% preference holders discount of 6% preference shareholders repayment ₹60,000. त्याच्यातून लेस होईल लेस काय होईल तर डेप्रिसिएशन अमाऊंट आहे 8 लाखाच्या 10% म्हणजे ते आले 80,000. त्यानंतर प्रोविजन फॉर डेटर्स त्याची अमाऊंट येईल ₹2,500. प्रोविजन किती आहे 5% आहे म्हणजे याची अमाऊंट येईल बघा. डेटर्सची अमाऊंट आहे 50,000च्या 5% म्हणजे 2,500 आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते सुद्धा मायनस करावं लागेल. P&L अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल सांगण्यात दिलेलं बॅलन्समध्ये लॉस आहे तो सुद्धा मायनस होईल. आणि शेवटी अमाऊंट किती येईल त्याची ते ॲडलेस करून अमाऊंट येते
2,22,500 एवढे काय होणार आहेत इक्विटी शेअर्स मिळतील सी लिमिटेडचे. एवढं काय होणार आहे इक्विटी शेअर्स इन कंपनी लिमिटेड. 2,22,500. मग आता परचेस प्राइस परचेस कन्सिडरेशन किती येणार इज इक्वल टू पहिल्यांदा आपण काढले डिबेंचरचे किती 1,80,000 1,80,000 प्लस तुमचे प्रेफरन्स शेअरचे किती आहेत 2,40,000 आणि प्लस हे 2,22,500 म्हणजे परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू कोणाची बी लिमिटेडची ती येते परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू ती अमाऊंट येते बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर ती अमाऊंट येईल $6,42,500 अमाऊंट येईल 6,42,500 हे झालं आपलं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. थँक्यू व्हेरी मच.